सोलापूरच्या खंडोबाची वाडी गावातील श्री खंडोबा देवाच्या यात्रोत्सवानिमित्त प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या नृत्याचा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाला महिलांसह नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। गौतमी नाचत असताना नागरिकांनी आहे त्या ठिकाणी उठून डान्स केल्याचं पाहायला मिळालं। सगळ्यांनी बसून घ्या। मोहोळ तालुक्यातल्या खंडोबाची वाडी इथं गौतमीताई पाटील यांचा नृत्यांगनाचा कार्यक्रम पार पडलाय। आपल्या समोर या गावचे पोलीस पाटील आहेत। काय सांगाल, गौतमीताई पाटील यांचा कार्यक्रम आपण आयोजित केला होता, मोठी गर्दी झाली होती। मोहोळ तालुक्यात प्रथमच आपल्या गावामध्ये खंडोबाची वाडी गावामध्ये त्यांना आपण आयोजित केलं होतं। श्री खंडोबा यात्रा महोत्सव 2026 गावातील आम्ही सर्व लोकांनी लोकवर्गणीतून श्री खंडोबा यात्रा निमित्त त्यांना आम्ही आयोजित केलं होतं। त्यांनी आमच्या या ठिकाणी येऊन खूप छान कार्यक्रम केला आणि सगळ्या लोकांचं मनोरंजन केलं। ह्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि ह्या पंचक्रोशीत सर्व शांततेत लोकांनी हा कार्यक्रम पार पाडला, त्याबद्दल त्यांचेही आभार। गौतमी पाटील यांचा कार्यक्रम म्हटलं की गदारोळ गोंधळ हे नित्याचं सातत्यानं शहरामध्ये होताना पाहायला मिळतं, तसा काय प्रकार इथं दिसला नाही। राजन पाटील मालक अनगरकर यांच्या नेतृत्वाखाली खंडोबाची वाडी नगरपंचायतच्या ह्याच्या खाली आमची ही यात्रा महोत्सव संपन्न होतो। त्यामुळं इथं असला प्रकार कधीही घडला नाही आणि इथून पुढे घडणार नाही। या गावाचं खंडोबा देवावर श्रद्धास्थान असल्यामुळे इथली लोक याबद्दल कधीच असं गोंधळ वगैरे करणार नाहीत आणि याच्या पुढे सुद्धा कधी ताई आल्या तरी सुद्धा असंच हे आजचं वातावरण जसं होतं त्याप्रमाणेच पुढे सुद्धा त्यांना आम्ही आयोजित करणार आहोत। अशा पद्धतीचा कार्यक्रम आज पार पडलाय। गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटलं की पोलीस यंत्रणा असेल, अनेकांना ताण असतो, परवानगीपासून सगळ्या गोष्टी असतात। काय नेमकं काय किमया साधली शांततेत पार पडलाय? खंडोबा मंदिर हे जागृत देवस्थान आहे। या कार्यक्रमात पूर्वपरापासून आलेली परंपरा आहे। या ठिकाणी कुठल्याही कार्यक्रमाला कधी गोंधळ होत नाही। सर्व ग्रामस्थ, संयोजक, आयोजक व्यवस्थित काळजी घेतात। सर्व आलेल्या प्रेक्षकांची कार्यक्रम व्यवस्थित पार पडलेला आहे।